अमरापूरच्या संगमावर 12 वर्ष राहिल्यानंतर श्री गुरूंनी एका अद्भुत लीलेचा उलगडा केला. औदुंबराला कल्पवृक्ष का म्हणतात, चला पाहूया. आजोबा, जगात इतके मोठे आणि सुंदर वृक्ष असताना श्री गुरूंना फक्त औदुंबराच्या झाडाखाली बसायला का आवडायचं? या झाडात असं काय खास आहे? बाळा, नामधारकाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा सिद्ध मुनींनी त्याला भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराची कथा सांगितली. तुला आठवतंय का? नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला होता. त्या राक्षसाच्या पोटात कालकूट नावाचे विष होते. त्याला फाडल्यामुळे ते विष नृसिंहाच्या नखांमध्ये भरले आणि त्यांची नखं आगीसारखी तपू लागली. साक्षात नृसिंह देवाचा क्रोध शांत होत नव्हता. तेव्हा लक्ष्मी माता औदुंबराची फळे घेऊन आली. नृसिंहांनी आपली नखं त्या थंड फळांमध्ये खुपसली आणि त्यांचा दाह शांत झाला. तेव्हा प्रसन्न होऊन देवाने औदुंबराला वर दिला की तू कलियुगात भक्तांसाठी कल्पवृक्ष होशील. तुझ्या छायेत जो अनुष्ठान करेल त्याला सर्व सुखे मिळतील. वांज स्त्रीला पुत्रप्राप्ती होईल आणि दरिद्र्याचा नाश होईल. म्हणूनच श्री गुरु या झाडाखाली राहतात. अच्छा, म्हणजे औदुंबराने नरसिंहाचा राग शांत केला म्हणून तो देवाला प्रिय झाला का? औदुंबराचा महिमा ही 19व्या अध्यायाची कथा भक्तांना आजही सक्ती देते. श्री गुरु आता गाणगापूरच्या सिद्धभूमीकडे वळले होते. उद्या पाहूया भाग 10, गाणगापूरचे प्रस्थान आणि नव्या लीलेची सुरुवात. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री गुरुदेव दत्त.